15 मार्चला ज्या वेळेला भिसे कुटुंब घैसासांना भेटलं तेव्हा 22 मार्चला त्यांना येण्यासाठी सांगण्यात आलं होतं, पण ते 22 मार्चला आले नाहीत. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयामध्ये ते घैसासांची भेट घ्यायला आलेले नाहीत. तर त्यावेळेला ते इंदिरा IVFमध्ये गेले, ज्या ठिकाणी ही कृत्रिम गर्भधारणा तनिषा भिसे यांच्यावर करण्यात आली होती. त्या ठिकाणी ते गेले आणि तिथे त्यांची अर्थात प्रकृती ठीक नसल्यामुळे तिकडे त्या गेल्या होत्या आणि तिकडे त्यांना 4 दिवस ठेवण्यात आलं. त्या 4 दिवसातही त्यांची प्रकृती ठीक झालेली नव्हती, पण त्या IVFने, इंदिरा IVFने त्यांना कोणतंही रुग्णालय रिफर केलेलं नाही की अमुक या रुग्णालयात तुम्ही जा आता पुढचे उपचार घेण्यासाठी किंवा पुढचे जे काही गुंतागुंत आहे त्या संदर्भात उपचार घेण्यासाठी. पण त्यानंतर तिथे 4 दिवस राहिल्यानंतर त्या तनिषा भिसे किंवा त्यांचं संपूर्ण कुटुंब हे दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात आलेलं आहे आणि तिथे मग त्यांची घैसासांची भेट झाली आहे आणि घैसासांनी त्यांना या ठिकाणी ॲडमिट व्हायला सांगितलं. पण अर्थात घैसास यांनी कुठेही त्यांना ॲडमिट करून घेतलेलं नाही आहे किंवा त्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल झालेलेच नाही आहेत.